अत्यंत भीषण असतात, अत्यंत भयंकर असतात. कारण त्या लोकांना फक्त या घटनेतून सावरायचं नसतं, तर आर्थिकदृष्ट्या प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो, ज्या प्रत्येक गोष्टी पुढे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या समोर आव असून उभ्या असतात. ही जेव्हा घटना घडली, नंतर 2017ला कोर्टाने फाशी सुनावली, त्या कोणते भडवे होते त्यांना, त्या सगळ्या गोष्टी होत असताना मला असं वाटतं त्या कोपर्डीच्या घटनेसाठी आपले वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर बहुतेक होते त्या सगळ्या घटनेची, आणि फाशी झाली त्या सगळ्या गोष्टींची. पण त्याच्यानंतर जे त्या कुटुंबावरती आलं, जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब तिथं भेटायला गेले, आणि ते भेटत असताना त्या जेव्हा आईने सांगितलं की आज माझ्या घराचं काय, आता इथून पुढे काय करायचं मी, कारण ह्या छोट्या गोष्टी नसतात. तुम्ही साधा डोळे मिटून विचार करा की तुमच्या मुलीवर बलात्कार झाला, तुमच्या बहिणीवर झाला आहे, तुमच्या बायकोवर झाला आहे, आणि ज्या वेळेला अशी मग कुठली घटना घडते, 1 मिनिटं फक्त डोळे मिटा आणि समोर आपल्या सगळ्या लोकांना उभे करा आणि विचार करा की आपल्यावर हे वेळ आल्यानंतर काय होईल. अशा वेळेला देवेंद्र फडणवीसांनी त्याच घरात तिथेच त्या माऊलीला सांगितलं की तू घाबरू नकोस, इथून पुढची जबाबदारी माझी. तिथे गेलेले अनेक राजकारणी काय 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 सगळे सांगून आले, मग सगळेच गेले होते तिथं राजकारण, कारण निवडणुका 2019च्या तोंडावरती होत्या. त्या सगळ्या गोष्टी सांगत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की हिच्या बहिणीचं लग्न आहे ना, हे मी जबाबदारी घेतो या सगळ्याची, मी सगळं बघतो. ते मुख्यमंत्री होते तत्कालीन, आणि या सगळ्या गोष्टी बोलून त्यांना धीर देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं. आणि आज 8 वर्षांनंतर त्या माऊलीच्या मुलीचा, त्या आपल्या पीडितेच्या बहिणीचं लग्न देवेंद्र फडणवीसांनी तिथं गेले, तिथं उपस्थिती लावली, सगळ्या गोष्टी केल्या. मी सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढं आहे, 8 वर्ष या घटनेच्या मध्ये गेले. 8 वर्ष एखादा नेता साला विसरून गेला असता, मरुदी जायला आपल्याला काय करायचं, दे 2-3 लाख रुपयांनी विषय संपून टाक. पण हा माणूस गेला. एक राजकीय दृष्ट्या मी या गोष्टीची प्रशंसा करतो, मी या गोष्टीसाठी त्यांना श्रेय देतो की असा राजकारणी पाहिजे, त्याला समाजाच्या काही हितांचं आपल्या याच्याशी काही ना काहीतरी घेणं देणं असतं. नाही तर तुम्ही मेलात काय आणि तुम्ही गेलात काय, असले घाणेरडे राजकारणी या राजकारणामध्ये अनेक असतात. ते तुम्हाला विचारत देखील नाहीत, डोंकून देखील पाहत नाहीत, डोंकून. अरे ज्यांचं सालं निवडून येण्याची लायकी नसते ते तिच्याला ताटतं एवढं, त्याला कोण भेटायला 4 लोक आली की त्याला वाटतं मीच कोणतरी मोठा आहे. ते असले फालतू राजकारणी नको आहेत. एक समाज म्हणून चांगली लोक आपल्या समाजामध्ये निर्माण झाली पाहिजेत, आणि त्याचं उत्तम उदाहरण देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलं, आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं की मी जे बोललो होतो ते मी करून दाखवलं. आणि हे दाखवण्याचीच गोष्ट नव्हती. आज कुठे ना कुठेतरी 8 वर्षानंतर जेव्हा त्यांना हे समजलं, जाणवलं, आठवलं, किंवा त्यांना हे माहिती होतं, त्यांच्या मनात होतं, 8 वर्ष म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे. म्हणजे तो माणूस कुठे ना कुठेतरी माणसांची जोडणार आहे, एवढं तरी मला नक्की या घटनेतून जाणवलं. अनेक जण आता येतील आणि सांगतील हा BJPचा आहे, हा याचा आहे. चाल्यानं तुम्हाला काय बोलायचं ते बोला, तुम्ही बोलायचं ते बोला, पण मी आज सांगतो